नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते। आणि आता दुपारचे 11:30 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही पॅरासेलिंगची राईड करून इथून निघालेलो आहोत आता अंडर वॉटर वॉकसाठी दुसऱ्या डेकवर स्पीड बोटने। आणि आता मी ते स्पीड बोटचीच वाट बघतोय। आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर। आणि आता आमची स्पीड बोट आलेली आहे आणि आम्ही सगळे आता आमच्या ह्या स्पीड बोटमध्ये बसलेलो आहे आणि इथून आम्ही आता चाललेलो आहे दुसऱ्या डेकवर। आणि तिकडे जाऊन आम्ही अंडर वॉटर वॉक म्हणजे स्कुबा डायव्हिंग पण त्याला म्हणतात ते करणार आहोत, म्हणजे पाण्याखाली जाऊन मासे बघायचे। आणि ती राईड आमची कंप्लीट झाल्यावर आम्ही तिथून पुढे जाणार आहे कोरल बीचला। तिथे आमच्या 2 राईड आहेत, बनाना राईड आणि स्पीड बोटची। तर चला आपण बघूया पाण्याखालची जी आमची अंडर वॉटर वॉक आहे ती राईड कशी होते ते। आता आम्ही हार्डली 10 मिनिटाच्या आतमध्ये दुसऱ्या जहाजावर पोहोचलेलो आहे। म्हणजे हा दुसरा डेक आहे जिथे अंडर वॉटर वॉक म्हणजे स्कुबा डायव्हिंग होतं। आणि त्या राईडचे इन्स्ट्रक्शन आम्हाला आता इथे बसून देत आहेत कसं काय करायचं ते। आणि त्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये हेल्मेट घालणार आणि त्या हेल्मेटला ऑक्सिजनचा पाईप असणार आणि तो हेल्मेट घालून आम्हाला एकाला पाण्याखाली सोडणार। आणि तिकडे जाऊन मग आम्ही पाण्याखाली जाऊन मासे बघायचे रंगीत। तर आता बघूया थोड्याच वेळात 5-1 मिनिटात आमची आता नंबर येणार आहे आणि इथं आम्ही आता नंबर लावून सगळे एक्सायटेड आहोत स्कुबा डायव्हिंगसाठी। तर चला आपण बघूया आमची स्कुबा डायव्हिंग कशी येते। तर आता आम्हाला अशा प्रकारचं हेल्मेट घालून पाण्याखाली पाठवलेलं आहे आणि आपण हेल्मेटला बघू शकताय पाठीमागं ऑक्सिजनची पाईप लावलेला आहे आणि त्या पाईपामुळे आम्ही पाण्यामध्ये ऑक्सिजन घेऊ शकतो, श्वास घेऊ शकतो। आणि ह्या हेल्मेटचं वजन बऱ्यापैकी 5-1 किलो आहे कारण ते मेटलचं आहे हेल्मेट। आणि आपण आता मासे बघू शकताय। आणि ही जी अंडर वॉटर वॉकची राईड आहे ती आम्ही एकदम कम्फर्टेबल करतोय इथे। फक्त पाण्यामध्ये खाली जाईपर्यंत आपल्याला थोडंसं त्रास होतो, पण एकदा पाण्याच्या खाली आपण पाय टेकवले की आपल्याला ही राईड आपण आरामशीर करू शकतो। आणि आम्ही आता खूपच एन्जॉय करतो ही राईड सगळेजण। आणि आपण बघू शकताय खूप सारे रंगीत मासे आम्हाला दिसतात आहे। आता ऑलमोस्ट आम्हाला 10 मिनिटं होऊन गेलेले आहे
पाण्याखाली अंडर वॉटर वॉक करताना, आणि त्यामध्ये आम्ही खूप सारे मासे, रंगीत रंगीत मासे पाहिले आणि त्यांना ब्रेड वगैरे खायला पण घातला. आणि आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय खूप छान असं क्लिअरली कॅप्चर झालेलं आहे. आणि आता आमचा 15 मिनटाचा टायमिंग संपलेला आहे, तर आता आम्ही सगळेजण वरती जातो आहे. तर पाण्याखाली एक शिडी लावलेली असते लोखंडाची, आणि ती शिडी जहाजाला अटॅच असते. तर हा जो त्यांचा इन्स्ट्रक्टर असतो तो आम्हाला एकाएकाला ह्या शिडीच्या मार्फत वरती पाठवणार, आणि त्या शिडीने आम्ही वरती चढून जहाजावर जाणार. तर अशा प्रकारे आमची ही स्कुबा डायव्हिंगची जी राईड आहे खूप छान आम्ही एन्जॉय केली. Hi guys, feeling is good. आता आमची अंडर वॉटर वॉक झालेली आहे, आणि आता आम्ही इथून निघालेलो आहे कोरल बीचला जायला. आणि तिकडे सुद्धा जाताना स्पीड बोटनेच जावं लागतं, आणि आम्हाला कोरल बीचला जायला 15 मिनटं लागतील. आणि आपण आता बघू शकताय आमच्या बोटीचा स्पीड किती येतो. आता आम्ही 15 मिनिटाच्या आतच कोरल बीचला पोहोचलेले आहे. आपण बघू शकताय हा आहे कोरल बीच. आणि आता इथं आमच्या 2 राईड होणार आहेत, एक स्पीड बोटची, स्पीड बाईकची, आणि दुसरी एक होणार आहे बनाना राईड. चला आले ना जागरी. आता आम्ही आमच्या 2 राईड करून पाण्यामध्ये खेळायला आलो आहे या बीचवर. कारण त्या 2 राईड करताना आम्हाला कॅमेरा अलाउड नव्हता, आणि मोबाईल आमच्या स्पीड बोटमध्ये बॅगेमध्येच आम्ही लॉकरमध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळं आम्हाला कॅप्चर नाही करता आला. आणि स्पीड बोट आणि बनाना राईड करताना गोप्रो पण मला अलाउड नव्हता, त्यामुळे मला व्हिडिओ शूटिंग नाही घेता आली. पण आता आमच्या 2 राईड झालेल्या आहेत आणि खूप छान आम्ही एन्जॉय केलं. आणि आता आम्ही बीचवर पाण्यामध्ये एन्जॉय करतो आहे. आपण बघू शकता खूप छान क्लिअर वॉटर आहे, स्वच्छ पाणी आहे कोरल बीचचं. चालू आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे बघ. तर आता आम्हाला बीचवर खेळायला अर्धा तासाचा टाईम दिलेला आहे. तर आम्ही अर्धा तास या पाण्यामध्ये खेळतो आता बीचवर. खूप छान वॉटर आहे. आणि त्याच्यानंतर चेंजिंगसाठी चेंजिंग रूम आहे तिथे हॉटेल्समध्ये. तर तिकडे चेंज केल्यावर आम्ही पुन्हा जाणार आहे आमच्या दुपारच्या लंचसाठी पटाया बीचला. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.